या म्हणजे आता पुढचा पॉईंटचा आहे आपण नवजात अवस्थेचे मूल्यांकन. मागच्या व्हिडिओमध्ये जरा एसेक्स डिटर्मिनेशन सांगताना मला जरा घाई झाली होती, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होतो. आता याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला एक सांगते ते की जे काही हे आहे की 23 ज्या काही रंगसूत्राच्या जे जोड्या असतात, एक्स साधं फक्त लक्षात ठेवा, एक्सेस हे रंगसूत्र आहे ते मुलीचा गर्भ असतो एक्समध्ये, आणि वाय हे जर क्रोमोझोम जर तयार झालं XY, तर मुलगा आहे तिथं जन्माला येत असतो. येस, म्हणजे सेक्स डिटर्मिनन्स फक्त कोणाकडून तयार होत असतं? पुरुषाकडून तिथं तयार होत असतं. हे तिथं त्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मुलगा होणं आईवर तसं नाही राहत. जरी आई जन्माला घालत असली, पण मुलगा घालणं किंवा मुलगा जन्माला घालणं हे सर्वस्वी पित्यावर डिपेंड असतं. तो योग असतो की ते कोणत्या योगाने तिथे राहणार. ओके. आता नवजात अवस्थेचे मूल्यांकनामध्ये ॲसेसिंग ऑफ मूल्यांकन न्यूबॉर्न बेबी. हे बघा, आता याच्या नवजात अवस्थेच्या मूल्यांकनामध्ये अर्भकाच्या जन्मानंतर ही नवजात अवस्था सुरू होत असते. गर्भ आईच्या शरीरातून बाहेरून पालन पोषण व्हायला सुरुवात होते आणि येण्याच्या कालावधीत संपूर्ण बाहेर येतो आणि स्वावलंबी अस्तित्वाला सुरुवात होत असते. या अवस्थेच्या अर्भकाच्या जन्मापासून अर्भक हे 2 आठवड्यापर्यंत तिथं निर्माण होत असते. प्रारंभिक अवस्था आणि नवजात अर्भक अवस्था. आता प्रारंभिक नवजात अवस्था जी काय आहे की जन्मापासून ते 15 ते 30 मिनिटाची असते. 15 ते 30 विकासाची असते. नाळ कापली जाईपर्यंत मातेच्या शरीरात असल्याचे सारखेच त्याला वाटते आणि नंतर नाळेमार्फत पालनपोषण होत राहते. नाळ कापली जात नाही तोपर्यंत बाहेरच्या परिस्थितीशी अर्भक हे समायोजन करत नाही. नाळ कापली आणि बांधली गेल्यापासून 2 आठवड्यापर्यंत अर्भकाची नवजात अवस्था असते. आता अर्भक हे मातेपासून वेगळे स्वतंत्र व्यक्ती असते. हे सर्वस्वी त्याचे म्हणजे नाळ कापली की तो दुसरी अवस्था त्याचीच तिथं चालू होत असते. त्या अवस्थेला काय म्हटलेले? नवजात अर्भक अवस्था असं म्हटलेले. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा नाळ असते तोपर्यंत त्याची ती हे राहते. आणि अर्भक हे मातेपासून वेगळं की माता वेळ अवलंबून तिथं राहत नाही, स्वावलंबी होत असते. आता नवजाताच्या समायोजनाचे नवजाताशी आईच्या गर्भाशयात गर्भ वाढत असताना गर्भोदकाचे तापमान सातत्याने 100 अंश फॅरेनहाईट सारखे राखले जाते, परंतु ते गर्भाशयाच्या बाहेर आल्यास अर्भक आल्यास 600 ते 120 फॅरेनहाईट तापमान हे मोठ्या प्रमाणात श्वसना नाळ कापल्यानंतर अर्भकाला मातेच्या शरीरातून होणारा प्राणवायू व पुरवठा थांबतो आणि अर्भकाला स्वतःला श्वसनक्रियाही करावी तिथं लागत असते. बरोबर आहे. आणि चोखणे आणि घेणे जन्मापूर्वीच अर्भकाला अन्नघटक हे मायेमार्फत मिळत असतात, परंतु जन्मानंतर चोखणे घेणे ह्या क्रिया तिथं चालू होत असतात. जन्म घटक मिळवावे लागतात. दोन्ही क्रिया प्रतिक्षिप्त असल्यामुळे अर्भकाला जन्मानंतरून लगेच तेच कौशल्य न आल्यामुळे अर्भकाच्या वजनात ते घट होते आणि आईच्या स्तनापासून जो 2 आठवडे पौष्टिक दूध हे तिथं मिळत असतं आणि ते त्या वजनावर त्याचा काही परिणाम होत नाही. आणि उत्सर्जन त्याचवेळी नाळेमार्फत शिसू तिथे केली जात असते, पण मग उत्सर्जन केंद्र शिसू ही कामं त्याची तिथं करू लागत असतात. हा छोटासा एक व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांना. ह्या टॉपिकमध्ये आपण सगळ्या गोष्टी तिथं खूप साऱ्या डिटेल्स बघितलेल्या आहेत. डिटेल्स बघत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपासून ते त्या बाळाचा जन्म म्हणजे जैविक सुरुवात आणि जन्मपूर्वक विकास या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये खूप आहे. व्हिडिओमध्ये खूप मर्यादा पडतात. डिटेल सगळ्या गोष्टी काही तिथं आम्हाला सांगता येत नाही, पण जेवढं आम्ही सांगण्याचा तिथं प्रयत्न करतो. या दोन्ही टॉपिकच्या तुम्हाला नोट्स PDF पाठवले जातात. ओके, थँक्यू.